तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। भारत माता की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। हे रवी माझिया भक्ता, आणि काय संसाराची चिंता, समर्थाची आकांता कोरांना मागे। आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेली ओवी गीता भाष्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी मधील 12व्या अध्यायाची असून माऊली भाषेत 12व्या अध्यायाची असून तिचा क्रमांक नंबर 85 असा आहे। हे रवी माझिया भक्ता, आणि संसाराची चिंता, काय समर्थाची आकांता कोरांना मागे। ओवीचा अर्थ असा की जो भगवंत अर्जुनाला सांगतात की अर्जुना, अरे जो माझा भक्त आहे त्याला काय संसाराची चिंता आहे। उदाहरण देऊन सांगितलं की ये रवी राजियाची कांता काय भीक मागे। राजा आहे आणि त्याच्या राणीला भीक मागण्याची कोणती काही गरज नाही। ही सुद्धा उपमा ईश्वरापुढे थोडी गौण आहे, पण समजण्याकरता हा दृष्टांत दिलेला आहे माऊलीनं। नमो विशदबोध विदग्धा विद्या रविंद प्रबोधा पराप्रमया प्रमदा विलासिया समचरण सांद्र नीलांबुदाभम जगनना निपानी मंडना मंडनानम तरुण तुलसी माला कंजनम कंजनेत्रम सदय धवलहास विठ्ठला चिंतयामी। विवेकाने ज्याने सुगठित समाजा टिकविले, महासिद्धांताचे गूढ रसिकत्व उकलिले, लसित रसे तरतरविला श्री भागवत तरू, तया ज्ञानेशाते विमल मतीने वंदन करू। नमो संसार तम सूर्या अपरमित परमवीर्या तरुणा तरतुर्या लालन लीला। जयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, की तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। ये रवी माझिया भक्ता, आणि काय संसाराची चिंता, समर्थाची आकांता काय कोरांना मागे। भक्त या ओवीमध्ये हमी घेतली माऊलीनं की जो माझा कोणी भक्त आहे त्याला काय संसाराची चिंता हो। आणि ज्याला संसाराची चिंता आहे तो भक्त म्हणावल्याच जात नाही, परंतु जो भक्त आहे त्याला कोणत्याही प्रकारची काही संसाराची चिंता नसते। आणि म्हणून भक्ताची लक्षणं सुद्धा सांगितले। हे समजतय श्री वासुदेव, ऐसा प्रतिती रसाचा हो तिला भाव, भक्ता माझी राव ज्ञानी यातोची। किंवा मज चौथी याचे ठाई काहीची करणे नाही, म्हणून भक्त एक उपाही ज्ञानी यातोची। किंवा तया ठाई पांडवा जयाची ठाई पांडवा, अपेक्षेशी नाही रिघावा, अवघा सुखाशीच चढावा असणे ज्याचे। अशा प्रकारची भक्ताची व्याख्या आहे माऊलीने सुद्धा केलेली आहे। तुकोबराय सुद्धा महाराज म्हणतात की भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पास निवारोनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जन धन माता पिता। भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पास निवारोनी। असे काही परमार्थामध्ये ईश्वराकडे जाण्याच्या मार्गामध्ये परमार्थ मध्ये अडथळे पा हे असे की हे 6 पाश, शेवटचा आशा पास इतका भारी आहे की तो कोणाकडूनच चुकावले, कोणतेच पास चुकावले जात नाही। तरीही सुद्धा भक्त मंडळी हे 6चे 6 पास चुकवले पा यांनी। आता पाश कोणते कोणते? कर्मपाश पहिला, मोहपाश, अज्ञानपाश आणि ब्रह्मपाश, ज्ञानपाश आणि शेवटचा आशापाश।
हे साईचे साई शेड रिपू एवढे बलोत्तर हे, एवढे बलोत्तर हे की हे परमार्थाच्या वाटेमधले अवघड बलोत्तर आहे. हा हे भजन मार्गीचे मांग विषय दरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारक जे. अहो एवढे हे बलोत्तर हे की हे जळेवी न बुडविती, आगीवी न जाळीती, न बोलता कवळीती प्राणी असे. नवे नवे हे शस्त्रे विन साधती, दोरे विन बांधिती, प्राणी ज्ञानी अशी तरी वदती पैज घेऊन. इतकी खतरनाक आहे. ज्ञानी जरी मनुष्य असला तरी त्याला पैन घेऊन हे षडरिपू बिलकुल म्हणजे त्याला कोणत्या रीतीनं परमार्थाच्या वाटावून बाजूला करण्याची यांच्यामध्ये ताकद आहे. कर्मपाश हा कोणाकोणाला कसं कसे पास पहा. या साईच्या साई पाशानं मोठमोठाले थोरा मोठ्याला नाडलेलं आहे. ज्याला भक्त म्हणवलं, ज्याचे इतिहासामध्ये नाव आज अमर आहे, अशांना सुद्धा या पाशामध्ये अडकण्याचा प्रयत्न झालेला आहे. कर्मपाश कर्मानुबंधे जीवगो गच्छती. सर्व जीवांना कर्मपाश हा फार बंधनकारक आहे. नाथांची काही अशी दोन मी ओवीद्वारे सांगतो. प्रपंच नगरा भोवती कर्म नदीची महाख्याती, तिचे निजळे जीव वर्तती, उत्पत्ती स्थिती आरती, ते नदीचे नि जीवन मेळे, कर्माशी येती कर्मफळे, स्वर्ग नरकादी सोहळे, तेने जळवळे जीव भोगिती. असं कर्म. आता मोहपाश, मोहपाश हा जगन्माता प्रत्यक्ष आदिशक्ती सीताईला झाला होता मोहपाश. रामायण सगळ्याला ज्ञात आहे. सोन्याच्या मृगाची चोळी मला हवी असा सीतेला मोहपाश झाला. रामा संगे जानकी नांदताना काननी, सोनियाचा सांबर आला तिच्या अंगणी, सीता म्हणे राघवा मारा त्याशी राघवा, त्याच्या कातड्याची कंचुकी त्याची मला लेववा. रामायण सगळ्याला ज्ञात आहे. केवढा घडला त्या मोहपाशापायी अवर्णनीय. अज्ञानपाश, अज्ञानपाश तिसऱ्या नंबरचा तो अर्जुनाला झाला. सांगा तुम्ही की ज्याच्या सोबत रामप्रभू होते अशा सीतामाईला मोहपाश झाला. ज्याच्या सोबत श्रीकृष्ण परमात्मा होता त्या अर्जुनाला अज्ञानपाश झाला. मग सामान्य जीवाची या पाशापुढं काय कथा आहे पहा. अर्जुनाला ज्या वेळेस अज्ञान झालं, मी आणि माझे त्या माऊलीच्या भाषेत सांगतो, ज्या वेळेस युद्ध ठरलं, दोन्हीकडची सैन्य सज्ज झालं आणि आता बिगुल वाजणार, युद्ध होणार, त्यावेळेस अर्जुनाला अज्ञान झालं. देवाला अर्जुन म्हणू लागला की देवा. तेव्हा अर्जुन म्हणे देवा आता झडकरी रथू पेलावा, निओनिया घालावा दोन्ही दळा. ऐका अर्जुनी तुके बोलिला, तव श्रीकृष्णे रथू पेलिला, निओनिया उभा केला दोन्ही सैन्या माझे. तव अर्जुन म्हणे देवा म्या पाहिला हा मेळावा, तव गोत्रवर्गो आघवा देखिला येथे, म्हणून मी हे न करी ये संग्रामी शस्त्र न धरी, हे किडाळ बहुत परी दिसत असे. सांगा की जेने संग्रामी हरू जिंतीला, निवांत कवचाचा ठाव फेडला, तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी. पण सोबत भगवंत होता. भगवंतानं तो मोह कसा काढला. ऐशी जानोनी पौरडी, जो दृष्टी सवेची विष फेडी, तो धावया श्रीहरी गारुडी पातला. भगवंताने विचारलं अर्जुनाला की अर्जुना तरी सांग पा अर्जुना, तुझ पासून स्थिती या त्रिभुवना, हे अनादि विश्वरचना लटके काही. आणि अशा प्रकारचा हा मोहपाश सीतेमाईचा रामानं काढला. अज्ञानपास हा अर्जुनाचा भगवंतानं श्रीकृष्ण परमेश्वरानं काढला. आता ब्रह्मपाश, ब्रह्मपाश हा हनुमंताला झोंबाव का. ज्या वेळेस हनुमंतराय सीताशुद्धी झाली, सगळ्या भानगडी झाल्या, काही हजारानं बनकर मारले,
पण ब्रह्मपाशामध्ये अडकले. अडकून त्या ब्रह्मपाशाच्या अडकण्यामुळं रावणाच्या कचेरीत जावं पडलं. आता ज्ञानपाश. ज्ञानपाश हा तर एवढा बलोत्तर आहे की अरे बापा बापा बापा. भस्म्यासूर मुकला प्राणाशी, त्याची गती झाली वाळीशी. विश्वामित्र सारखा ऋषी नाडीला जेणे. नारद, विश्वामित्र, पराशर अशा प्रकारचा हा ज्ञानपाश. नारदाला ज्ञान झालं, गर्व झाला ज्ञानाचा. नारदाची नारदी झाली, तिला 60 पोरे व्याली. लय पाश हा बेकार आहे. लय 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 अतिशय हा म्हणजे हे भजन मार्गीचे मांग विषय दरीचे वाघ. हा एवढा पाशाचा पगडा. अरे याच्यातले काही पाश सुद्धा काही वैराग्यवान लोक असतील तर ते कटूही शकतील कदाचित, शक्यच नाही पण समजा. पण आशा पास हा सर्वांना सारखाच आहे, तो कधीच कटू शकत नाही. फार अवघड आहे, फार कठीण आहे. तरीही सुद्धा कठीणे कठीणे जमत नाही असं म्हणणं जमणार नाही. कारण काही जमून गेलेले लोक सुद्धा या भूतलावावर आहे. उदाहरणार्थ संत नामदेवाचं उदाहरण आहे, तुकोबारायाचं उदाहरण आहे. काय वैराग्य ते, कुठशी गुरली या ठिकाणी आशा. किती गेले आशा पास निवारोनी. हा भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पास निवारोनी. असा जो भक्त असतो त्याचंच नाव भक्त आहे. एरवी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची या कांता कोरांना मागे. म्हणून आजची झालेली ही सेवा, आज आपण या सेवेला इथंच पूर्णविराम देऊ. पुंडलिक वरदा हरे विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.